नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल. मित्रांनो, लाईक आठवणीने करत जा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी कमेंट टाकायला विसरत जाऊ नका, कारण तुमच्या कमेंट्स हे आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. तुमचं मत हे आमच्यासाठी महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग हा रंजक असणार आहे, कारण आजच्या भागामध्येच आता तेजस हा मानसीला निधी आणि विनीतबद्दल खरं सांगणार आहे, तर दुसरीकडे आता गायत्री ही पुन्हा एकदा मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आभाला पळून जायला प्रवृत्त करणार आहे. आणि यावेळेस आभा नेमकं काय करणार, काय घडणार, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड पाहावा लागेल, कारण या सगळ्या गोष्टींचे अपडेट हे आजच्या एपिसोडमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला. तर आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता गायत्रीमध्ये आणि मानसीमध्ये नारळ फोडण्याचं चॅलेंज लागलेलं असतं. आणि यावेळेस पहिलं गायत्री ट्राय करणार असते आणि गायत्री ही मानसीचा नारळ अगदी फोडूनच टाकते. त्यानंतर आता लगेचच विनोद हा आमच्या दिदी जिंकल्या असं ओरडायला लागतो. मानसी म्हणत असते, विनोद भाऊजी, आता मलासुद्धा संधी मिळायला हवी ना. त्यावर मात्र आता विनोद काही बोलत नाही, तर गायत्री म्हणते, कर प्रयत्न. मग काय, मानसी प्रयत्न करते आणि यशस्वीसुद्धा होऊन दाखवते. आणि त्यानंतर आता मानसीने गायत्रीचा नारळ हा फोडून टाकलेला असतो. त्याबरोबर संपूर्ण कुटुंबाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. मानसी मानसी असं सगळं म्हणतात. त्याचबरोबर सूरज म्हणत असतो की चला, तुम्ही दोघींनीही नारळ फोडलाय म्हणजे मॅच टाय झालेली आहे. त्याबरोबर आता विनोद टाळ्या वाजवत नसतो. मग तात्या ह्या लगेचच विनोदला म्हणत असतात की आता वाजव ना टाळ्या, आता वाजव. त्याबरोबर मात्र आता विनोदसुद्धा टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. तर कुटुंबियांना एवढं खुश बघून मानसी ही खूपच जास्त खुश झालेली असते. तिला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर आता लगेचच मानसी ही खुश असते. तेजससुद्धा खूप खुश होतो. पण इकडे विनोद आणि गायत्री मात्र फारशा खुश नसतात. पण हे माहीत असतानासुद्धा मानसी ही गायत्रीला कॉंग्रॅच्युलेशन्स जाऊबाई असं म्हणून शुभेच्छा देते. त्याबरोबर लगेच आता मानसीने विश केलं असल्या कारणामुळे गायत्रीसुद्धा तिला हात मिळवते आणि तुझंसुद्धा अभिनंदन असं म्हणून मानसीला शुभेच्छा देते. आता त्यानंतर संध्याकाळ झालेली असते. होळी पेटवण्याची सगळी तयारी वगैरे करून झालेली असते. आणि आता तात्या हे आईला म्हणत असतात, काय गं, चल पूजा सुरू करायची का होळीची, अजून किती वेळ थांबायचं आहे. त्यावर आई म्हणत असते, अहो नाही, तसं थांबायची गरज नाही आहे, सगळेजण आलेत, फक्त मानसी यायची बाकी आहे. तिला तेवढं येऊ द्यात, मग आपण लगेच पूजेला सुरुवात करूया. थांबा, मी बघते. आणि मग आई ही मानसीला हाका मारत असते, मानसी, ए मानसी, मानसी. पण आता मानसी काही हाकेला देत नसते. मग आता तेजस विचार करतो की मीच जाऊन लकी चॅम्पला बोलवतो, म्हणजे त्याच बहाण्याने मला जरा त्यांच्याशी बोलायलासुद्धा वेळ मिळेल आणि विनीत आणि निधीच्या नात्याबद्दल सांगता येईल. त्याबरोबर आता तेजस हा लगेचच आईला म्हणतो, आई तू राहू देत, मीच बघून येतो लकी चॅम्पना. आणि मग आता तेजस हा खरं तर मानसीशी बोलण्याच्या हेतूने तिला बोलवायला आलेला असतो. आणि आता जसाच तो दरवाज्यात येऊन उभा राहतो, तशीच समोरून सुंदर निळ्या रंगाची साडी घालून तयार झालेली मानसी त्याच्या पुढ्यात येते. आता मानसीचं हे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून तेजस भानच हरपलेला असतो. तो फक्त मानसीच्या डोळ्यात बघतच राहिलेला असतो. आता मानसी ही पुढे येते आणि तेजसला विचारत असते, सॉरी, मला खूप उशीर झाला नाही यायला. तर आता तेजसचं मात्र मानसी काय बोलतीये याच्याकडे लक्षच नसतं. तो म्हणत असतो, गोड. त्याबरोबर मानसी म्हणते, काय. त्यावर तेजस म्हणतो, गोड गोड दिसताय तुम्ही, असं म्हणत होतो. बरं लकी चॅम्प, ऐका ना. अहो, मला ना तुम्हाला खूप महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे, महत्त्वाचं बोलायचं होतं मला. त्याबरोबर आता मानसी एकही क्षणाचा वेळ न घेता लगेच तेजसला म्हणते, हो ना, राष्ट्रहित तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे त्या अगोदर काहीतरी. आता तेजस आणि मानसी एकमेकांना
पुढे त्यांना जे बोलायचं आहे ते सांगणारच इतक्यात तिथे उभे असलेले तात्या मानसीला आलेली बघतात आणि लगेचच हाक मारत म्हणतात, मनुताई, ए मनुताई, अगं येताय ना? होळीला अग्नी द्यायचा आहे, होळी पेटवायची आहे. त्याबरोबर मात्र लगेचच आता मानसी ही तेजसला म्हणत असते, मी काय म्हणते, आपण नंतर थोड्या वेळाने बोलूयात ना राष्ट्रहित. अगोदर ही होलिके मातेची पूजा होऊन जाऊ देत, मग काय ते बघूया. त्यावर आता तेजस हा काहीच बोलत नाही, कारण काही पर्याय नसतो. कारण तात्या हाका मारत असतात, त्याचबरोबर घरातले सगळे कुटुंबीय पूजेसाठी वाट बघत असतात. मग काय तेजस आणि मानसी हे दोघंही होळीच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तर आता मानसी ही सगळ्यांना म्हणत असते की उशीर झाला ना मला यायला. त्यावर लगेच आता आई म्हणते की नाही गं, ठीक आहे, खूप गोड दिसतेस मानसी. आणि तेजस, तुझं काय रे, तू काय बोलत होतास तिकडे मानसी बरोबर? हां. त्याबरोबर एकही क्षणाचा वेळ न लावता तेजस सांगतो, मी लकी चॅम्पना हे समजावून सांगत असतो की आपल्या घरामध्ये होळीच्या दिवशी पदर घेतला जातो. लकी चॅम्प, पदर घ्या ना. त्यावर मानसी पदर घेते. तर तेजस म्हणत असतो, हेच सांगायला गेलेलो, त्यांना हेच सांगत होतो की आपल्या घरातली आई ही स्ट्रिक्ट आहे थोडी या बाबतीत. त्याबरोबर आई म्हणायला लागते, हो का, मी स्ट्रिक्ट आहे? आज बरं एवढ्या रीतीभाती आठवल्या रे तुला घरातल्या. मी सुद्धा हे सांगितलं असतं की मानसीला, का तिच्याशी बोलता यावं, सुंदर तिचं रूप पाहावं म्हणून गेला होतास. त्यावर मात्र आता तेजस म्हणतो, सुरुवात करूयात ना आपण होळीच्या पूजेला, या. त्यानंतर आता प्रभू कुटुंबातल्या सगळ्या सुना होळीची पूजा करून घेतात. सर्वात अगोदर आई पूजा करतात, मग गायत्री, मग मानसी आणि मग सगळे मिळून होलिका मातेला पाणी अर्पण करतात. आणि त्यानंतर आता सगळे होलिका मातेला दहन करत असतात. त्याचवेळी आता मात्र सगळे चारही भाऊ आणि त्यांचे वडील असे सगळेच मिळून होलिके मातेचं दहन करतात. या दरम्यान बाबा हे म्हणत असतात की होलिके माते, या कुटुंबाच्या मनातले जे काही राग, द्वेष, रुसवे, फुगवे जे काही एकमेकाबद्दल असतील, क्लेश असतील या घरातले, ते सगळे काही तुझ्याबरोबर तू घेऊन जा. या होळीमध्ये ते सगळं जळून जाऊ देत गं. तर दुसरीकडे आता मात्र आठवत असतं आभाला, मानसीने सांगितलेलं असतं की जर विनीतची तयारी असेल तर आणि तरच माझा तुमच्या नात्याला सपोर्ट असेल, पण त्यासाठी सुद्धा घरातल्यांची परवानगी गरजेची आहे. आता हे सगळे विचार तिच्या मनात सुरू असतानाच अचानक तिला आई बोललेले शब्द आठवतात आणि ते म्हणजे असे की काहीही झालं तरी लग्नाला घरच्यांची परवानगी ही असलीच पाहिजे, घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करायचं नाही. आता हे आठवल्यानंतर तिला लगेचच मामींचे शब्दसुद्धा आठवतात, पुन्हा माझ्या मुलाचा विचार जरी केलास ना तर लक्षात ठेव, तंगडं मोडून हातात देईन तुझं, समजलं? तर तिला आता गायत्रीचे शब्दसुद्धा आठवत असतात. गायत्री तिला म्हणाली होती की तू पळून जाऊन लग्न कर, तुला काय वाटतं घरचे तुमच्या लग्नाला तयार होतील का? पण आभा, मी खरं सांगते, कोणी तयार नाही होणार. आणि आता हे सगळं आठवून आभा ही होलिके मातेसमोर हात जोडते आणि उभी असते. ती उभी तर पूजेसाठी असते, पण प्रश्न मात्र तिच्या मनात हजारो असतात. तर आता होळीचं दहन करून झाल्यानंतर लगेचच सगळे पुरुष हे होळीभोवती बोंबा मारून फिरायला लागतात. मग सगळ्या बायकासुद्धा पुढे येतात आणि होलिका मातेभोवती प्रदक्षिणा घालत असतात. त्याबरोबर आता तेजस हा बरोबर मानसीच्या पाठी आलेला असतो. आता तो मानसीला म्हणत असतो, ओ लकी चॅम्प, ऐका ना माझं, मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. त्यावर मानसी म्हणते, राष्ट्रहित, मी काय म्हणते, एवढी पूजा होऊन जाऊ देत ना, त्यानंतर बोलू की आपण निवांत. त्यावर तेजस म्हणत असतो, अहो नाही, नको, बघता ना काही ना काहीतरी अडचणी येतच असतात, असं फिरता फिरता बोलून घेऊयात ना पटकन. त्यावर लगेच मानसी म्हणते, बरं ठीक आहे, बोला, काय सांगायचं होतं तुम्हाला? त्यावर लगेचच तेजस हा तिला सांगायला लागतो की निधीला एक मुलगा आवडतो. त्यावर मानसी म्हणत असते, हो, ती सुद्धा बोलत होती याबद्दल, मग त्याचं काय? तर दुसरीकडे आता मुद्दामून गायत्री ही मानसीच्या पाठची उभी असते. ती सोडून आभाकडे येते आणि आभाला म्हणते, काय झाला तुझा निर्णय? आभा म्हणते, मी पळून जायला तयार आहे. तर दुसरीकडे तेजस हा मानसीला म्हणत असतो की मला निधीबद्दल बोलायचं आहे. निधीचं ज्या मुलावर प्रेम आहे तो मुलगा तुमच्यासुद्धा ओळखीचा आहे आणि तुमच्या आईच्यासुद्धा खूप चांगल्या ओळखीचा आहे. मानसी म्हणते, अरे वा, बरं झालं, सांगा कोण आहे तो मुलगा? त्याबरोबर आता तेजस हा मानसीला सांगतो, विनीत. त्यावर मानसी म्हणते, काय, विनीत आपला? त्याबरोबर तेजस म्हणतो, हो, बरोबर बोलताय, अहो आपला विनीत खूप आवडतो आपल्या निधीला. त्याबरोबर मात्र आता मानसी मनात विचार करते,
अहो काय करताय राष्ट्रहित तुम्ही? तुम्हाला अजून आभाच्या आणि विनीतच्या नात्याची कल्पना नाही आहे. तर दुसरीकडे मानसीला लगेचच आभाचे शब्द आठवायला लागतात. वहिनी, आमचं खूप प्रेम आहे ग एकमेकांवर. खरंच हे नातं मैत्रीच्या पुढे गेलं आहे. प्रेमात पडलो आहे आम्ही एकमेकाच्या. आता मात्र मानसीला चक्कर येते आणि लगेचच तिला घरातल्या सगळ्याच स्त्रिया सावरून घेतात आणि मग तिला तिच्या खोलीत आणलं जातं. खोलीत आणल्याबरोबर आता तेजस तिच्या डोळ्यावरती पटकन पाणी शिंपडतो. आता पाणी शिंपडल्यावर मानसी शुद्धीवर आलेली असते आणि मग ती पटकन उठून बसते. मानसी अशी पटकन उठून बसल्यामुळे घरच्या सगळ्यांनाच तिची काळजी वाटते. सगळे तिला विचारत असतात की तुला बरं वाटतंय ना? त्यावर मानसी सांगते की हो हो, मी आत्ता ठीक आहे. त्याबरोबर आई ही मानसीला म्हणत असते, मी काय म्हणते मानसी, हे बघ, जर तुला बरं वाटत नसेल तर उगाचच दुखणं अंगावरती ओढण्याची काहीही गरज नाही आहे. त्यावर मानसी म्हणते, नाही मी ठीक आहे मावशी. त्यावर लगेच आई म्हणते, नाहीतर आपण डॉक्टरांना बोलू या का? उगाचच्या उगाच अंगावरती नको बाई त्रास काढूस. त्याबरोबर बाबा हे म्हणत असतात की अगं का उगाच तू तिच्या पाठी लागलीस? ती म्हणते ना की तिला आता बरं वाटतंय म्हणून, तर असू देत. मानसी बेटा, अगं आज घरामध्ये खूप दगदग झाली ना तुझी, त्यामुळे तुला त्रास झाला असेल. एक काम कर, तू तू जरा आराम कर, काहीतरी खा, मग जरा तुला बरं वाटेल. चालेल? त्यावर मानसी होकार देते. तर आता आई म्हणायला लागते की मानसी, आता तू तिकडे मला मदत बिदत करायला काही येऊ नकोस. दिवसभर खूप काम केलं आहेस तू आणि त्यामुळेच तुला थकवा आला आहे. तू एक काम कर, आता इथेच आराम कर. मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट वाढून आणून देते. चालेल ना? त्याबरोबर लगेचच आता मानसी काही बोलत नाही, तर आई आणि त्याचबरोबर घरातले सगळेच जण तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता मात्र सुयोगसुद्धा म्हणायला लागतो की चल तेजा, मी सुद्धा निघतो. हिला आता घरी सोडायचं आहे ना. त्यावर तेजस त्याला म्हणतो, अरे जेवून. त्याबरोबर तो म्हणतो, नाही नाही नको, खरंच खूप उशीर होतो आहे, आम्ही निघतो. तू फक्त वहिनींची व्यवस्थित काळजी घे. त्याबरोबर तेजस त्याला सांगतो हो, आणि मग आता ते दोघंही तिकडनं निघून जातात. तर आता इथे मानसी ही लगेचच तिथून उठून बाजूला चाललेली असते. त्याबरोबर तेजस हा मानसीला हाक मारत म्हणतो, ओ लकीचाम, कुठे निघालात लगेच? थांबा, आराम करायला सांगितलं ना तुम्हाला आईने, मग उठताय कशाला आता तुम्ही इथून? त्याबरोबर मानसी ही तेजसला म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? होळीचा सण आहे. सणासुदीच्या दिवसात घरामध्ये खूप काम असतं. मी मावशीला मदत करायला चालली आहे. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, अहो असं काय करताय लकी चॅम्प? आत्ताच आई सांगून गेली ना तुम्हाला की तिला मदत वगैरे काही नको आहे म्हणून, आणि आता तुम्ही लगेच म्हणताय की मी मदत करायला जाते. पण मानसी तेजसचं काही ऐकत नसते. त्याबरोबर आता तेजस हा मानसीला म्हणत असतो, लकी चॅम्प ऐका ना. त्यावर मानसी थांबते. तर तेजस म्हणत असतो, मगाशी मी तुम्हाला विनीतबद्दल आणि निधीबद्दल बोललो, तुम्ही काही बोलला नाही, म्हणजे तुमचा होकार आहे का? त्यावर मानसी म्हणते, आपण या विषयावरती नंतर बोलूयात ना राष्ट्रहित. त्यानंतर आता दुसरीकडे आभाने विनीतला कॉल केलेला असतो आणि ती त्याला सांगत असते की मला वाटत नाही की आपल्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देतील, त्यामुळे आपण पळून जाऊनच लग्न करायचं. त्यावर विनीत म्हणत असतो, तू काय बोलतेस आभा, तुझं तुला तरी कळतंय का? हे बघ, आपण असं काही करायचं नाही आहे. आणि लग्न म्हणजे ना काय किराणा आणायचं आहे का दुकानातून, की मनात आलं आणि करून टाकलं? आपल्या घरच्यांना आपण सांगायला नको का? आपले घरचे आपल्या लग्नाला नकोच? काय बोलतेस का तू आबा? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? उगाच असा काहीही निर्णय घेऊ नकोस. शांत राहा थोडा वेळ. मला थोडा वेळ हवा आहे घरच्यांशी बोलायला. कळलं तुला? त्यावर आबा म्हणत असते की नाही, आपण उद्याच्या उद्या लग्न करायचं, बाकी मला काही माहीत नाही, बास. त्याबरोबर पुढे ती त्याला विचारते, विनीत मला सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? विनीत म्हणतो, अगं हो प्रेम आहे, पण त्यावर आबा म्हणते, मग बाद झालं, मला पुढे तुझं काही ऐकायचं नाही आहे. उद्याच्या उद्या आपण लग्न करणार आहोत, आणि जर तू उद्या नाही आलास ना तर मी स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेईन ते मला माहीत नाही. आता विनीत हा आबाला म्हणतो, हे बघ आबा, तू असं काही करणार नाही आहेस, कळलं तुला? ऐक माझं आबा, ऐक. पण आबा आता विनीतचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते, कारण तिला गायत्रीने मॅन्युप्युलेटच अशा पद्धतीने केलेलं असतं. तर आता लगेचच विनीत हा म्हणत असतो की हे बघ आबा, घरचे हे लग्नाला हवे असतात, असं आपण पळून जाऊन लग्न करायला नको. तर आबा म्हणत असते की घरचे लग्नाला परवानगी देणार नाहीत. तर दुसरीकडे आता लगेचच शोभा ही विनीतला हाक मारत म्हणते, विनीत, ए विनीत, चल ये लवकर जेवायला, गरम केलंय मी सगळं जेवण, आणि आता ताटंसुद्धा वाढली आहेत. त्याबरोबर लगेचच आता विनीत हा फोन कट करतो आणि पटकन जेवायला आतमध्ये निघून जातो. तर आता मात्र आभाला थोडंसं टेन्शन आलेलं असतं आणि आभा ही गायत्रीकडे बघत असते. त्याबरोबर गायत्री ही तिला विचारत असते की
काय झालं? काय म्हणाला विनीत? उद्या तो यायला तयार आहे ना? त्याबरोबर आभा म्हणत असते. विनीत काहीच बोलला नाही, म्हणजे काही न बोलता त्याने फोन कट केला आहे गं, काहीच उत्तर दिलं नाही. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, काळजी नको करूस, तुझ्या प्रेमावरती विश्वास आहे ना? झालं तर मग उद्या विनीत नक्की येईल. बस टेन्शन घेऊ नकोस. पण एक गोष्ट आभा, हे सगळं मी सांगते म्हणून तू करू नकोस. नक्की तुला हे सगळं करायचं आहे ना? नाही म्हणजे तुझं प्रेम आहे विनीतवर, ते सगळं ठीक आहे, पण तू तुझ्या इच्छेने सगळं करतेस ना? आता तू सुज्ञान आहेस तुझा निर्णय घ्यायला. त्यावर आबा होकार देते. मग गायत्री ही एक ड्रेस आणते आणि आबाच्या हातात देत म्हणते, हे घे. आबा म्हणते, वहिनी हे कशाला? त्यावरती म्हणते, पळून जाऊन लग्न करणार म्हणून आमची मुलगी सासरी अशीच जाणार. हे घे, हा माहेरचा आहेर आहे तुझा. त्याबरोबर ती म्हणते, चल आता हे बॅगेत भर तुझ्या. मग आता आभा तो ड्रेस बॅगेत ठेवत असताना तिला पैशांचा एक बंडल बॅगेत सापडतो. आभा विचारते, वहिनी अगं हे एवढे पैसे कशाला? त्यावर लगेचच गायत्री तिला म्हणत असते, अगं असं काय करतेस? पैशांची गरज लागेल तुला, अडचणी येतील म्हणून ठेवलेत. त्याबरोबर ती म्हणते, अगं पण त्यावर लगेच गायत्री ते पैसे हातात घेत म्हणते, बरं ठीक आहे, तू सुद्धा प्रभूंचीच लेक आहेस ते लक्षात आहे माझ्या. स्वाभिमान तुझ्यात सुद्धा ठासून भरलाय. नको असतील तर ठेवून घेते मी हे पैसे, पण प्लीज आता जे काही करशील ते सांभाळून आणि जपून कर. बरं चल आता बाहेर जाऊया, सगळ्यांबरोबर जेवून घेऊया, नाहीतर उगाच कोणाला संशय यायला नको. चालेल ना? त्यावर आभा म्हणते, हो. आणि मग गायत्री तिला म्हणते, तू पुढे हो, मी एवढे पैसे ठेवून आलीच, उगाच कोणाला संशय नको. उद्याचा दिवस हा तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असणार आहे. उद्या तुझी खूप दगदग होणार आहे. त्याबरोबर लगेचच इशाऱ्यानेच आभा होकार देते आणि त्यानंतर आता लगेच जेवणाकरिता आभा आणि गायत्री ह्या दोघीसुद्धा आलेले असतात. सगळे कुटुंबीय डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात आणि आनंदी असतात. आभा हे विचारायला लागतात की काय रे, तो विनोद कुठे गेला? म्हणजे जेवायला सगळे आले पण अजून तो आला नाही म्हणून विचारतोय. त्याबरोबर दिनेश म्हणत असतो, अहो तात्या, मघाशीच त्याने मस्त 5-6 पुरणपोळ्या हापसल्यात आणि आता जाऊन झोपलाय तो, त्याचं काय एवढं? बरं गायत्री, जरा पुरणपोळ्यांचा डबा उघडून बघ ना, आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा उरल्या आहेत का नाही. आता गायत्री पुरणपोळ्याचा डबा उघडणार किंवा काही उत्तर देणार इतक्यातच त्या ठिकाणी मानसी आलेली असते. आता मानसी ही लगेचच त्याला सांगत असते, दिनेश भाऊजी काळजी नका करू, मी पुरणपोळ्या खूप बनवल्यात, त्यामुळे सगळ्यांसाठी पुरणपोळ्या उरणार. तर आता आई ही मानसीला म्हणत असते, मानसी अगं कशाला आलीस तू इथे? मी म्हटलं होतं ना तुला तू आराम कर म्हणून, मी हे सगळं करते. बरं आता आलीच आहेस तर ये, इथे या खुर्चीवरती तू बस आणि जेवून घे. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते की मी वाढते सगळ्यांना. मानसी म्हणते, मावशी मी नाही तर आज तुम्ही त्या खुर्चीवरती बसा. अहो ह्या कुटुंबात आल्यानंतरची माझी ही पहिलीच होळी आहे ना, मग आज मला करू द्यात ना सगळं प्लीज. त्याबरोबर मात्र आता आई म्हणत असते, अगं हो पण हे सगळं कशासाठी? तुला उगाचच्या उगाच त्रास होईल. त्याबरोबर त्या ठिकाणी तेजस आलेला असतो आणि तो आईला म्हणतो, आई तू बस, लकी चॅम्पना करायचं ना तर त्यांना सगळं करू दे, मी आहे ना, मी मदत करतो की त्यांना, आम्ही दोघं मिळून सगळ्यांना जेवण वाढतो, मग तर झालं. त्याबरोबर लगेचच आता बाबा हे आईला म्हणायला लागतात, अगं बस बस, जर त्या दोघांना एकत्र आणि जोडीने जेवण वाढायचं आहे तर वाढू देत की. त्याबरोबर मात्र आईसुद्धा लगेचच जेवायला डायनिंग टेबलवरती बसते. तर आता तेजस हा तात्यांची मस्करी करत म्हणत असतो की हो हो बरोबर, आम्हाला जोडीने वाढायचं आहे आणि तात्यांनासुद्धा जोडीने जेवायचंच आहे की, म्हणजे मागे जसं चॉकलेट तुला भरवलं होतं तसाच घाससुद्धा भरवता येईल काय तात्या. त्याबरोबर मात्र आई म्हणते, तेजस पुरे झाली त्यांची थट्टा. तर आबा हे लगेचच तेजसला विचारत असतात, वाढताय आज जेवण? त्यावर तेजस म्हणतो, हो हो वाढतो ना. आणि मग तेजस आणि मानसी दोघंही मिळून पटापट सगळ्या कुटुंबियांना जेवण वाढायला सुरुवात करतात. आता जेवण वाढत असताना पहिले सगळ्यांना पुरणपोळी दिली जाते. पुरणपोळीचा एक एक घास खाऊन सगळ्यांना अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं आणि मग सगळेच जण मानसीच्या पुरणपोळीचं कौतुक करत असतात. सूरज तर म्हणत असतो, आईच्या हातच्या पुरणपोळ्या टेस्टी असतातच, पण मानसीच्या हाताला सुद्धा अप्रतिम चव आहे, खरंच खूप सुंदर पुरणपोळ्या बनवल्यात मानसीने. त्याबरोबर आता लगेच आई म्हणत असते की घरात नवीन सून आली की जेवणाची चव बदलतेच. तर सूरज म्हणत असतो की नाही, चव बदललेली चालते पण चांगली, नाहीतर आठवतंय ना दादा, मागे आभाने पुरणपोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला होता ते. त्यावर आता तेजससुद्धा आबाची मस्करी करायला लागतो. तर आता लगेचच
दिनेश हा म्हणायला लागतो की बास रे, का उगाचच्या उगाच तुम्ही तिची मस्करी करताय आणि तिला त्रास देताय. राहू दे तुम्ही दोघंही. आणि आभा तू सुद्धा आता जरा आईकडून स्वयंपाक वगैरे शिकून घे. पुरणपोळी व्यतिरिक्त दुसरे पदार्थसुद्धा बनवायला लाग. त्यावर लगेच सूरज म्हणतो का रे. त्यावर दिनेश म्हणत असतो अरे असं काय करतोयस, तिच्या लग्नाचं सुरू आहे नाही का, मग आपल्याला नको का आपल्या बहिणीच्या सासरी जाऊन तिचं कौतुक करायला. तर आता मात्र आभा भावूक झालेली असते आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागलेले असतात. ती रडत असते. त्यावर आई तिला म्हणत असते की अगं आभा रडू नको, आम्ही काय तुझं लग्न उद्याच नाही लावून देणार. सगळेच जण आभाला समजावत असतात. तर तेजस हा आभाला म्हणत असतो आभा काळजी करू नकोस, तुझं लग्न आम्ही लगेच लावून तर नाहीच देणार आणि लग्न लावल्यावर सुद्धा मी तुझ्या सासरी येऊन सगळं तपासेन, तुला सगळा व्यवस्थित आहे ना, काही त्रास वगैरे नाही आहे ना, झालं, तुझी काळजी आहे आम्हाला. त्याबरोबर लगेचच पुढे गायत्री ही मनातल्या मनात म्हणत असते असं सासर निवडलं ना तुमच्या बहिणीसाठी की तुम्हाला सतत तुमच्या बहिणीची काळजी लागूनच राहील. त्यानंतर आता मानसी ही आभाला म्हणत असते शांतपणे जेव तू आभा, तू या गोष्टीचा विचार नको करूस. तर आभा उठून उभी राहते आणि मानसीला म्हणत असते गप्प बस, तू तर काही बोलूच नको, उगाच खोटी सहानुभूतीच नको आहे मला तुझी वहिनी. तुला माहीत होतं ना अगोदरपासूनच विनीत आणि निधीबद्दल, मग तरीसुद्धा तू का बोलली नाहीस मला. तुझ्यामुळे आज माझी जी काही अवस्था आहे ती झाली आहे. आता मात्र सगळेजण आभाकडे बघायलाच लागतात आणि आज आभा पहिल्यांदा मानसीवरती एवढी चिडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. पण व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जाईल. मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा की आता आभाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न गायत्रीने तर पुरेपूर केला आहे, मग आभा खरोखर पळून जाऊ शकेल की मानसी आभाला पळून जाण्यापासून थांबवेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुमचं मत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.